गाईज, वेलकम टू माय चॅनल. आपला बिग बॉस मधले टॉप 5 कंटेस्टंट भेटलेले आहे, जे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. टॉप 5 येणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, लिटरली खूप मोठी गोष्ट आहे. एवढे सारे लोक, एवढी सारी स्ट्रॅटेजी, एवढी सारी मॅनिप्युलेशन, एवढे सारे नॉमिनेशन, इविक्शन, कॅप्टन्सी टास्क, कॅप्टन बनणे, मग हा करणे, नॉमिनेट करणे, इविक्शन करणे, इमेज, मग गेम खेळणे, हा खेळणे, तो करणे, मग ग्रुप फायटिंग. मतलब मी सुद्धा बोलू बोलू थकले. म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी असतात ना, मतलब खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्या पूर्ण जर्नीमधून जे टॉप 5 येतात ना, ते खरंच लोकांचे मन जिंकतात. खरंच लोकं त्यांना प्रेम करतात आणि खरंच लोकांना त्यांचा गेम आवडला म्हणून ते टॉप 5 मध्ये आहेत. आणि लिटरली राकेश बापट म्हणा, तन्वी कोलते म्हणा, दीपाली म्हणा, अनुश्री माने म्हणा आणि विशाल कोटियाल, हे 5ही जण बघाल ना, प्रत्येकाची डिफरंट पर्सनॅलिटी आहे. तन्वी कोलतेची डिफरंट पर्सनॅलिटी आहे. 20 वर्षाची मुलगी, तिला काहीतरी सिद्ध करायचं आहे, बिग बॉस मराठी जिंकायचं आहे, स्वतःचं नाव मोठं करायचं आहे, बिग बॉसमध्ये येण्यासाठी कोणती सीरियल निवडायची, कसा स्ट्रगल करायचा, कोणते सीरियल निवडल्याने मी ह्या शोमध्ये येऊ शकते, काय केल्याने मी बिग बॉसमध्ये येऊ शकते, बिग बॉसची इम्पॉर्टन्स, बिग बॉस ज्या लेव्हलचा शो आहे, लोकांची इमेज चेंज करते, लोकांचं पूर्ण आयुष्य चेंज करते, करियर चेंज करते, असा हा बिग बॉस आहे. आणि बिग बॉसची इम्पॉर्टन्स तिला सर्वात जास्त आहे. बिग बॉस शोमध्ये लिटरली तिच्या वागण्यावरून किंवा तिच्या प्रवासावरून किंवा तिच्या गोष्टीवरून, तिच्या गेममधून आपल्याला समजून येते. अँड शी इज अ डिझर्विंग कंटेंडर किंवा डिझर्विंग कंटेस्टंट म्हणू शकता बिग बॉस मराठी 5 ची. दुसरी आहे अनुश्री माने. अनुश्री माने थोडा निगेटिव्ह गेम आहे, थोडी खोटं बोलते, ती पण थोडी वेगळी पर्सनॅलिटी आहे. शी इज ऑल्सो डिझर्विंग, कारण की ते सुद्धा गेम वगैरे खूप पालटवत होती. दीपाली म्हणा, दीपाली खूप हळवी आहे, मायाळू पण आहे तिच्यामध्ये, सर्वच काही गोष्टी आहेत. शी इज ऑल्सो डिझर्विंग. म्हणजे प्रत्येक जे लोक आहेत, राकेश बापट तो पण डिझर्विंग आहे. त्याची सुद्धा पर्सनॅलिटी खूप शांत, गुणवंत असा मुलगा आहे. आणि विशालचं बघाल तर विशाल खूप चावट, मॅनिप्युलेटिंग करणे, गेम करणे, खोटं बोलणे, मग चुगलीबाजी करणे, ह्या सर्व त्याचे गेम आहेत. हे सर्वच प्रत्येक लोकांचा गेम हा वेगवेगळा आहे. प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि प्रत्येकांच्या गेम खेळण्याची, स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याची, सोचण्याची क्षमता किंवा काय त्यांचे लिमिटेशन आहेत, काय करू शकता, काय नाही करू शकत, हे प्रत्येक पर्सनॅलिटीने, हे 5चे बोटं, हे प्रत्येक 5 व्यक्तीने एकामेकापासून खूप अलग आहेत. आणि हे अलग असल्यामुळे त्यांची स्ट्रॅटेजी काम झाल्यामुळे हे टॉप 5 मध्ये डिझर्विंग कंटेंडर आहेत. आता सर्वात मोठा जो टास्क आहे ना बिग बॉसमध्ये, तो आहे की जेव्हा टॉप 5 होते ना, तेव्हा सर्वात मोठी चीज येते, तो म्हणजे होती प्रेस कॉन्फरन्स. जेव्हा बिग बॉसच्या हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्स होते ना, एवढी म्हणजे माझा फेव्हरेट टास्क आहे किंवा एवढी मजा आहे, कारण की जे इंटरव्ह्यू वाले येतात ना, ते कोणालाही सोडत नाही. म्हणजे मीडिया पेजेस म्हणा किंवा जे टॉप इंटरव्ह्यू वाले लोक राहतात किंवा त्यांचे चॅनल्स राहतात, ते इंटरव्ह्यू घ्यायला येतात. आणि तुम्हाला माहिती आहे की एखादा इंटरव्ह्यू कोणाचं आयुष्य बरबाद सुद्धा करू शकते, कोणाची इमेज खूप खराब सुद्धा करू शकते आणि कोणाची इमेज खूप चांगली सुद्धा करू शकते. एवढा पॉवर त्या एका इंटरव्ह्यू वाल्यामध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये असते. तर जेव्हा टॉप 5 आता आलेले आहेत, आपल्याकडे टॉप 5 भेटलेले आहेत, तर आता त्याची प्रेस कॉन्फरन्सचा जो एपिसोड आहे तो लवकरच रिलीज होणार आहे. लिटरली लवकरच रिलीज होणार आहे. आणि सर्वच मीडिया पेजेस बिग बॉसच्या हाऊसमध्ये गेलेले आहेत आणि प्रत्येकांना एक प्रश्न विचारतील. एक नाही, खूप जास्त प्रश्न विचारतील. काही लोकं तर डायरेक्ट टार्गेटच करतात एका व्यक्तीला किंवा तिच्याच मागे पडलेले असतात. तिला उलटे-सुलटे प्रश्न विचारतात, की "असं कशाला केलीस? मग तू त्याच्या मागे बोलली होतीस ना? मग तू सर्वांसमोर खोटं बोललीस." मग असं कसं, म्हणजे बिग बॉस जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा ते इंटरव्ह्यू वाले एवढा छोटा-छोटा, एवढा बारीक-बारीक नजरेने तो बिग बॉस बघतात आणि प्रत्येकांचे छोटे-छोटे लूप फॉल्स म्हणजे कमजोरनस कशी पकडायची, मग ह्याची कमजोरनस कशी पकडायची, त्याची कमजोरनस कशी पकडायची, ह्याचे चिमटे कसे घ्यायचे. म्हणजे प्रत्येकाच्या गोष्टी त्यांना माहीत असतात. कमजोरनस माहीत असते. काय प्रश्न विचारायचा, कसा ट्विस्टले प्रश्न विचारायचा, कशा ट्विस्टने हा उत्तर कसा देईल, ह्याला उत्तर देता येते की नाही देता येत. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि मी सांगते, इंटरव्ह्यू वाल्यासमोर ना मोठे-मोठे नेते घाबरतात रे. मोठे-मोठे मुख्यमंत्री, पीएम सुद्धा घाबरतात. तर आपले ते हे बिग बॉसचे 5 कंटेस्टंट आहेत, हे किती घाबरतील. कारण की त्यांना माहीत आहे, की जे पण मी बोलणार आहे ते कटणार नाहीये. जे पण मी बोलणार आहे तसंच उत्तर महाराष्ट्राला भेटणार आहे आणि तशानुसारच माझी इमेज डिसाईड होणार आहे, की मी कशा प्रश्नाचं उत्तर देत आहे. मी काय देत आहे, मी ह्या विषयावर कशी बोललेली आहे, ह्याच्यावर माझे मत कसे आहेत. तशीच म्हणजे जसं असते ना, बिग बॉस हा मराठी गेम आहे आणि आपण त्यांना सलग 3 महिने बघत आहोत आणि त्यांची इमेज, त्यांची पर्सनॅलिटी आपण जसा बिग बॉस दाखवते 1 घंट्याच्या एपिसोडमध्ये, त्या रीतीने आपण त्यांना बघतो, त्यांना गेम वाईज जज करतो, नॉमिनेशनमध्ये जज करतो,
त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जज करतो, त्यांची पर्सनॅलिटी आपण जज करतो आणि त्याच्यानंतर सलग 2-3 महिन्यानंतर आपल्याला एखादा पर्सन आवडायला लागते. त्याच्याबद्दल आपण वोट करतो, त्याच्याबद्दल आपण बोलतो, डिस्कशन करतो, कमेंट करतो, त्याला आवडायला लागते आपल्याला, अशी असते. परंतु काय असते ना, सर्वात मोठा जो ट्विस्ट आहे बिग बॉसच्या हाऊसचा तो आहे प्रेस कॉन्फरन्स. जे 3 महिने तुम्ही इमेज बनवले आहे ना, त्या एका इंटरव्ह्यूमध्ये, त्या एका एपिसोडमध्ये, त्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमची 3 महिन्याची इमेज खालवू जाऊ शकते. 3 महिन्याची जी मेहनत आहे, ते 3 महिन्याची जे तुम्ही इमेज कमवली आहे, 3 महिन्याचे जे फॅन्स कमवले आहेत, 3 महिन्याच्या ज्या गोष्टी कमवल्या आहेत ना, ते सर्व कट डाउन होऊ शकते एका एपिसोडमध्ये. तो आहे म्हणजे प्रेस कॉन्फरन्स. कारण की प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही कसे प्रश्नाचे उत्तर देता, तुम्हाला काय विचारत आहे, तुम्हाला गेमबद्दल कशा गोष्टी आहेत किंवा तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल काय बोलत आहात, कसे तुमचे मत आहेत आणि तुम्ही किती खोटं बोलता, किती खोटं बोलत नाही. तुमची पर्सनॅलिटी जशी तुम्ही महाराष्ट्राला दाखवत आहे 1 घंट्याच्या एपिसोडमध्ये, तशी ॲक्चुअली पर्सनॅलिटी आहे का तुमची किंवा नाही आहे पर्सनॅलिटी, हे पूर्ण गोष्टीनं इंटरव्ह्यू वालेनं बहुत चांगल्या रीतीने काढतात. म्हणजे त्यांचं असं असते की एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टी पकडतात. आता इंटरव्ह्यू वाले काय-काय असे इंटरव्ह्यू वाले असतात, की एखाद्या व्यक्तीच्या मागे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तन्वी कोलतेच्या मागे लागतील, की तू विशाल कोल्हेबद्दल ऑब्सेशन आहे. मग कशाला तुला गुस्सा ठेवायचा आहे? कशाला शो खतम झाल्यावर त्याच्याबद्दल तुला रागच आहे? तू विशालबद्दल बोलत नाही का? तू ड्रामा करत नाही का? तू एवढी परफेक्ट कशी राहू शकतेस? तुला कसे काय गेम समजते? किंवा तुला जेव्हा फर्स्ट फायनलिस्टचा टास्क होता, तेव्हा तुला प्रश्न न वाचता आम्हाला असं दिसलं, की प्रश्न तू वाचत सुद्धा नाहीयेस आणि तुला प्रश्नाची उत्तरे वगैरे माहीत आहेत. हा बायस्ड गेम आहे का? मतलब ते कोणालाही घाबरत नाही. ते बिग बॉस जे इंटरव्ह्यू वाले आहेत ना, ते बिग बॉसला सुद्धा घाबरत नाही. आणि मला वाटतंय की हा जो प्रेस कॉन्फरन्स आहे ना, सर्वात वाट मला आहे. कारण की विशाल कोटियालचे ना, विशाल कोटियाचे चेहरे आणि विशाल कोटियाची इमेज पूर्ण बाहेर निघणार आहे, की कारण की ज्या प्रकारे तो खोटं बोलते, ज्या प्रकारे तो बॅक बिचिंग करते, ज्या प्रकारे तो अनुश्रीला घेऊन फक्त जेव्हापासून तन्वी फर्स्ट फायनलिस्ट झाली आहे, तिच्याबद्दल एवढा वाईट बोलते. म्हणजे 3 महिन्यापासून सलग तो वाईट बोलतच आहे प्रत्येक व्यक्तीबद्दल. परंतु आता ज्या लेव्हलने तो तन्वीबद्दल वाईट बोलत आहे आणि कधी तन्वी असा वगैरे टास्क वगैरे आला, तर तन्वीला म्हणते, "माझ्याकडे एवढा फालतू वेळ नाहीये, की मी तुझ्याबद्दल डिस्कशन करीन, तुझ्याबद्दल बॅक बिचिंग करीन, तुझ्याबद्दल बोलीन वगैरे." आणि तोच व्यक्ती किती बॅक बिचिंग करते, जेव्हा ते लोकांना, महाराष्ट्रांना कळेल आणि समजेल आणि इंटरव्ह्यूवाले त्याला प्रश्न विचारतील आणि अशा रीतीने प्रश्न विचारतील, की तोंडात उत्तर राहायचं नाही, तेव्हा विशालची हालत काय होते ना, बघायला खूप मजा येणार. आता तन्वीने कालच्या एपिसोडमध्ये विशालला टोमणा मला वाटत नाही, की टोमणा मारला. तिने म्हटलं, की विशालला फिजिकल फाईट करते, अनुश्री खोटं बोलते, त्यांना घराच्या बाहेर पाठवायला पाहिजे होतं. रेवा नाही गेली असती तर बरं झालं असतं, असं तिचं म्हणणं होतं. तर त्यांना विशाल आणि अनुश्रीला एवढं टोचली ती गोष्ट, एवढं टोचली, बाप रे बाप! एवढा हंगामा केला. मला समजत नाही जेव्हापासून तन्वी फर्स्ट फायनलिस्ट बनली आणि प्रत्येक कोणामध्ये तुम्ही तिच्याबद्दल वाईट बोलता, तेव्हा तुम्हाला टोचत का बरं नाही? म्हणजे एवढा वाईट म्हणजे एवढा ते म्हणतात, की अनुश्री वगैरे म्हणते, आम्ही खोटं बोलत नाही. विशाल तर कधीच खोटं बोलत नाही. विशाल म्हणजे तुम्ही कालच्याच एपिसोडमध्ये बघा, विशाल म्हणते, की रेवाच्या जागी ना संस्कृती असली असती, तर संस्कृतीनं छान गेम खेळला असतं. हे रेवाने तेवढा छान गेम खेळला नाही. आणि जशीच रेवा घराच्या बाहेर जात होती, "रेवा यू आर वंडरफुल प्लेयर वंडरफुल प्लेयर." काम धमक नाहीये की विशाल कोटियाल तिच्या तोंडासमोर जाऊन बोलायची, की तिच्या जागी संस्कृती असली असती तर मस्त गेम झाला असता वगैरे म्हणून एवढी धमक नाहीये तुझ्यामध्ये. म्हणजे किती खोटा हरडा पण यार, किती मॅनिप्युलेटिंग. आता दीपालीची एवी दाखवला, आजच्या एपिसोडमध्ये दीपालीची एवी दाखवला आणि दीपाली एवी वगैरे बघितली आणि जी एंटर झाली हॉलमध्ये, तेव्हा ती म्हणत होती, की "विशाल तू माझ्याबद्दल किती बॅक बिचिंग केलायस रे, म्हणजे किती, म्हणजे एक लेव्हल असते पण किती तू वाईट बोललायस." म्हणजे विश्वास ठेवा ना, जो व्यक्ती म्हणत आहे, की मी बॅक बिचिंग करायला मला वेळ भेटत नाही, मी तुमच्याबद्दल बोलत नाही, तुमच्याबद्दल डिस्कशन करत नाही, तुमच्याबद्दल पर्सनल बोलत नाही. मग वेवीमध्ये काय दाखवत आहेत? वेवीमध्ये का बरं चुगली वगैरे करत आहे तो? वेवीमध्ये सलग 3 महिन्यामध्ये त्यांनी काय केलंय? त्याचा गेमच काय आहे? चुगली करणे, वाईट बोलणे, मॅनिप्युलेटिंग करणे, स्त्रियांवर ताकद दाखवणे. त्याच्या व्यतिरिक्त काय गेम आहे त्याचा? काहीच गेम नाहीये आणि तो असा उलटा पडणार आहे ना इंटरव्ह्यूवाल्यांसमोर. कारण की इंटरव्ह्यूनं कोणाचे आई-वडील नसतात, कोणाचे भाऊ नसतात, कोणाचे हितचिंतक नसतात, काही नसतात. ते फक्त एक समोरच्या व्यक्ती आहे, त्याला इंटरव्ह्यू करायचा आहे, त्याचा चेहरा समोर आणायचा आहे, जगासमोर, महाराष्ट्रासमोर आणायचा आहे. तिचा खरा चेहरा काय आहे, ह्याची रिअल पर्सनॅलिटी काय आहे, हा का मॅनिप्युलेटिंग करते, हा का खोटं बोलते. इंटरव्ह्यू वाल्याचा, प्रेस कॉन्फरन्स लोकांचा तोच काम असते आणि ते खूप निष्ठेने आपलं काम करतात. आणि जेव्हा बिग बॉसच्या हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्स होणार, तेव्हा विशाल कोटियाल आणि अनुश्री मानेचा खरा चेहरा समोर येईल, असं तरी मला वाटते. कारण की जे लोकं खरं बोलतात ना, त्यांना तुम्ही कितीही प्रश्न विचारा, कितीही वाकडे-तिकडे प्रश्न विचारा, कितीही काही करा, तरीही ते प्रश्नाचे उत्तर बरोबर देतात. पण जो व्यक्ती खोटं बोलते ना, तो नेहमी प्रश्नामध्ये पडते, प्रश्नाच्या जाळ्यामध्ये पडते. जेव्हा प्रश्न त्याला विचारतात ना, तेव्हा हा बोलू का तो बोलू, तो बोलून तर तो होईल, तो बोलू तर तो होईल, असा होते. आणि विशाल कोटियाल आणि अनुश्री माने खरंच आता बिलकुल आपल्या स्वतःच्या कर्मावर, स्वतःच्या खोटारडेपणावर, स्वतःच्या मॅनिप्युलेटिंग गेमवर, स्वतःच्या निगेटिव्ह इमेजवर अजून जास्त खरा म्हणजे खरा चेहरा महाराष्ट्राला
दिसणार आहे. म्हणून मला तरी प्रेस कॉन्फरन्सची खूप जास्त एपिसोडची आतुरता आहे. मला वाटते प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे बिग बॉसच्या हाऊसमध्ये, इंटरव्ह्यू वगैरे झाले आहे. तो एपिसोड रिलीज व्हायचा आहे. परंतु आता महाराष्ट्राला कळेल की खरा चेहरा विशाल कोटियालचा काय आहे आणि तन्वी कोलते आणि राकेश बापटमध्ये आणि विशाल आणि अनुश्रीमध्ये किती डिफरन्स आहे आणि किती फरक आहे. मला खूप उत्सुकता आहे. तुम्हाला उत्सुकता आहे का? मला नक्की सांगाल आणि तुम्हाला काय वाटते कोणते प्रश्न विचारले पाहिजेत, कोणते प्रश्न नाही विचारले पाहिजेत, मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.